सदरच्या अभियानामध्ये आपण मुख्यत्वे करून लाभार्थ्यांना दाखले देणे, पाणंद रस्त्यांचे विषय, त्यानंतर शेतकऱ्यांना विविध योजनांचे जे लाभ दिले जातात, निराधार योजनेचे लाभ आणि शासनाचे विविध दाखले, याच्यासाठी हे मुख्यत्वे शिबिर होतं. यामध्ये संजय गांधी निराधार योजना, रेशनिंग कार्डचे दाखले या प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले. सदर कार्यक्रमाला आपले उपायुक्त महसूलचे माननीय संजय पलांडे साहेब, त्यानंतर रजा राखीव जिल्हाधिकारी आपले योगेश टिळेकर साहेब, व या भागाचे उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले साहेब आणि आपले तहसीलदार साहेब मुख्य अतिथी होते. वेगवेगळे या भागातले पदाधिकारी सदर कार्यक्रमाला उपस्थित होते. आपल्या या कार्यक्रमामध्ये मान, हिंजवडी, मारुंजी, थेरगाव, ताथवडे, जांबे, पुनावळे, कासारसाई, मारुंजी या गावचे लाभ शेतकरी आले होते. मुख्यत्वे लोकांच्या समस्या ज्या होत्या त्या पाणंद रस्त्याच्या समस्या होत्या. आता रस्त्याचे आपल्याकडे तहसीलदार साहेबांकडे आज एक 8 ते 10 गावातल्या शेतकऱ्यांनी हरकती दिलेल्या आहेत. त्या बाबतीत मात्र ते सर्व खातेदारांना नोटीस देऊन आणि समन्वयाने जेवढे रस्ते खुले करण्यात येतील ते खुले करण्याचा प्रयत्न या समाधान शिबिरात घेण्याचं नियोजन होतं. हो, चांगल्या प्रकारे सकाळी मोठ्या प्रमाणात लोकांची उपस्थिती होती. मी विष्णू भोसले, मंडलाधिकारी थेरगाव. जवळपास 1000 लोकांचा सहभाग झाला होता सकाळी 12 ते 1च्या दरम्यानमध्ये. त्यापैकी बऱ्याच लोकांनी लाभ घेतलेला आहे. आज रोजी आमच्या भागातील म्हणजे थेरगाव भागातील आहे ना 41 संजय गांधी योजना लाभार्थ्यांना लाभ दिला गेला. EWSचे 11 आणि कुणबी दाखले पण दिले गेलेले आहेत 13. त्या व्यतिरिक्त आधार कार्डात अंशतः दुरुस्ती म्हणजे आधार कार्ड असेल त्याच्यासाठीच एक सेपरेट सेक्शन होतं, तिथं पण झालेलं आहे. तिथला आकडा आता येईल. अजून कामं चालू आहे त्यामुळं अंतिम आकडा आलेला नाही अजून. त्याच्यानंतर पुरवठा विभागाच्या पण बऱ्याचशा अडचणी सॉल्व्ह झालेल्या आहेत लोकांनी, म्हणजे पुरवठा विभागाचे पण दिले आणि प्रत्यक्ष लाभ पण देण्यात आलेला आहे संजय गांधी योजनाचा आणि त्याचे प्रमाणपत्र सर्वांसमक्ष दिलेले आहे. भरपूर लोक किंवा खातेदार किंवा नागरिक असे असतात की त्यांना तहसील कार्यालयाला जाणं शक्य होत नाही. काहींना शारीरिक अडचणी असतात, काहींना जाण्याचे प्रश्न निर्माण असतात. तर त्या अशा लोकांसाठी शासनाने लोकांच्या दारात येऊन असे अभियान सुरू केलेले आहेत. तर अशा अभियानाचा लोकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा आणि शासनाने जी ही योजना राबवलेली आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वाभियान, याचा मोठ्या प्रमाणात लोकांनी लाभ घ्यावा.